सकाळी 5ला उठून वॉकिंगला गेलो होतो. माझ्यासोबत आई होत्या. वॉकिंग करून आलो 45 मिनिट. अंधारच होता. बाबूमुळं लवकर गेली होती. तो उठला तर त्रास देतो. आल्याबरोबर बघितलं उठला की काय पण शांत झोपलेला होता. म्हटलं त्याच्या मावशीला त्रास देईल. घरामध्ये भांडे वगैरे तसेच पडलेले होते. किचन आवरायचं होतं. त्याच्यानंतर घरी आल्यावर पण थोडंसं वर्कआउट केलं. सुरुवात केली मी थोडी. तो उठला. मग असं तो थोडा वेळ चालतेच आमचं लाडीगोडी लावणं. किचन सर्व स्वच्छ करून घेतलं. भांडे वगैरे घासून. आज उपवास होता मला. म्हटलं चला त्याच्यानंतर चहा वगैरे घ्यायचा होता. पण हे बघा यांनी एवढा धुमाकूळ घातला ना. दरवाजे लावूनच ठेवावं लागते. दिवसा रात्री कधी पण हे माकड येतात. आणि हा बघा भीतीच्या धाकाने खिडकीमधून बघतोय त्यांना. त्याच्यानंतर मग मी गरम पाणी घेतलं. आज उपवास होता त्याच्यामुळे जिऱ्याचं पाणी काही घेतलं नाही. आणि आंघोळ वगैरे करूनच पाणी पिते मी उपवासाला. त्याच्यानंतर दिवाबत्ती केली. दिवाबत्ती केली की घर कसं असं प्रसन्न वाटतं ना. त्याच्यामुळे आधी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि उपवास असल्यामुळे काही एवढं काही बनवायचं नव्हतं. रात्रीचं जेवण पडलेलं होतं. मला तो उपवास होता. त्याच्यानंतर चहा घेतला इथं बाल्कनीमध्ये बसून थोडा वेळ. आणि हा बघा याला उन्हात बसायचा खूपच कंटाळ येतो. चहा वगैरे घेऊन मग थोड्या वेळाने साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. ती बनवली आणि असे भांडे पडले होते हे स्वच्छ करून असा संपवला दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.